हाय फ्रेंड्स, प्रेरणाच होममेड रेसिपी मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण मऊ लुसलुशीत आणि जाळीदार असे तांदळाच्या पिठाचे घावणे कसे बनवायचे ते बघणार आहे. आणि हे घावणे करताना आपण घरचाच तांदूळ वापरायचा आहे किंवा रेशनचा जो मिळतो ना तांदूळ तो सुद्धा, त्याचं सुद्धा पीठ वापरलं तर तुम्ही चालेल. पण इंद्रायणी तांदळाचं पीठ अजिबात वापरायचं नाही, कारण ते चिकट असतं. त्यामुळे घावणं करताना ना असं चिकटू शकतात तव्याला वगैरे. इंद्रायणी तांदळाचे अजिबात घावणं व्यवस्थित होत नाही. त्यामुळे तुम्ही साधाच तांदूळ आपण जो घरी वापरतो ना तोच तांदूळ वापरायचा आहे, किंवा रेशनचा जो मिळतो ना तो तांदूळ वापरला तरी पण चालेल. रेशनच्या तांदळापासून पण घावणे खूप छान होतात. छान असे मऊ, लुसलुशीत आणि असे डाळीदार बनतात. आणि याचं पीठ कसं बनवायचं ते सुद्धा मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा. तर इथं मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे, 1 कप तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. हे साधंच आहे, मी घरी असं दळून आणलेले आहे तांदूळ, त्याचं आहे. तुम्ही तर रेशनच्या तांदळाचं सुद्धा पीठ वापरलं तरी पण चालेल. घावणं खूप छान होतात. तर इथं मी 1 कप तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. चांगलं हे चाळून घेतलेलं आहे. आणि त्याच कपाने मी आता पाणी घेणार आहे. सुरुवातीला 1 कप पाणी घालून घेणार आहोत आपण यामध्ये. आणि याचं थोडंसं असं पळीने असं पण चांगलं असं मिक्स करून घेणार आहे. तर हे एकदम असं घट्ट आहे. अजून आपण 1 कप पाणी ओतून घेणार आहे. ज्या कपाने आपण पीठ घेतले ना त्याच कपाने आपण हे पाणी घेणार आहोत. तर इथं अजून हे मिश्रण थोडंसं घट्ट आहे, त्यामुळे मी अजून याच्यामध्ये थोडं पाणी ओतून घेणार आहे. मी अजून 1 कप पाणी ओतून घेणार आहे याच्यामध्ये. तुम्ही थोडं थोडं करून याच्यामध्ये पाणी घाला, म्हणजे आपल्याला हे मिश्रण भिजवताना व्यवस्थित असा अंदाज येतो त्याचा. आणि हे घावणं बनवताना आपल्याला खूप उशीर लागत नाही, एकदम झटपट असे बनवून तयार होतात. तुम्ही कधीही बनवून खाऊ शकता. चांगलं असं हलवून घ्यायचंय पूर्ण. अजून मला थोडंसं हे घट्ट वाटतंय, त्यामुळे मी थोडंसं अजून पाणी ओतून घेतलेलं आहे याच्यामध्ये. ते तुम्ही 3 ते 3.5 कप मी एवढं पाणी ओतून घेतलेलं आहे. आणि मीठ घालून घेणार आहोत आपण. आपण मीठ घातलेलं नव्हतं त्याच्यामध्ये. आता हे आपण मिक्स करून झाल्यावरती याच्यामध्ये मीठ घालून घेतलेलं आहे. आणि आपल्याला एकदम पण हे पातळ बनवायचं नाहीये किंवा असं घट्ट पण ठेवायचं नाहीये. थोडंसं असं मीडियम असं ठेवायचंय. आणि अशी एक आपण वाटी घ्यायची आहे. त्याच्याने आपल्याला हे गव्हाणं व्यवस्थित अशी तव्यावर करून घ्यायचे. तर प्रत्येक वेळेला आपण हे गव्हाण करताना हे असं मिश्रण चांगलं असं ढवळून घ्यायचंय. कारण याचं पीठ आहे ना ते एकदम खाली जाऊन बसतं आणि पातळ पातळ जे पाणी आहे ना ते असं वरतीच राहतं. त्यामुळे आपल्याला प्रत्येक वेळेला गव्हाण करताना चांगलं असं हलवून घ्यायचंय. आता आपण चटणी कशी बनवायची ते बघणार आहे. इथे मिरच्या घेतलेल्या आहेत, आलं, सुकं खोबरं घेतलेलं आहे, कोथिंबीर, लसूणच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत 5-6 आणि शेंगदाणे घेतलेले आहेत भाजून अशी सालं काढून. तुमच्याकडं डाळवं असलं ना तर डाळवं सुद्धा वापरू शकता. आता डाळवं माझ्याकडे नाही म्हणून मी शेंगदाणे वापरते इथं. शेंगदाण्याची भाजून सालं काढून घेतलेली आहे. आणि इथं मी सुकं खोबरं घेतलेलं आहे. तुम्ही सुकं खोबऱ्याऐवजी ओल्या नारळाचं सुद्धा इथं चटणी बनवली तरी पण चालते, छान होते. आलं घालून घेतलेले आहे, लसूण, मिरच्या घातलेल्या आहेत इथं 3-4 मिरच्या. तर तिखट कितपत पाहिजे तसं तुम्ही मिरच्या याच्यामध्ये कमी जास्त करू शकता. आणि शेंगदाणे घातले, थोडीशी कोथिंबीर आणि अर्धा चमचा आपण मीठ घालून घेणार आहोत. आणि हे आता मिक्सरला आपण फिरवून घेणार आहोत. पहिलं असं कोरडंच मिक्सरला मी फिरवून घेतलेलं. तुम्ही डायरेक्ट पाणी घातलं तरी पण चालेल. तर इथे हे फिरवून झालेलं आहे. आणि आता आपण यामध्ये थोडंसं पाणी घालून घेणार आहोत. तर तुम्हाला चटणी कितपत अशी पातळ पाहिजे किंवा घट्ट पाहिजे तेवढं आपण तुम्ही पाणी घालून घ्या याच्यामध्ये. तर इथे आपलं हे चटणी ही बनवून झालेली आहे. एका भांड्यामध्ये आपण अशी काढून घेणार आहे.
आणि आता याला आपण जिरे आणि मोहरीची फोडणी देणार आहोत. थोडस आपण मिक्सर मध्ये जे राहिलं होतं त्याच्यामध्ये पाणी घालून आता हे याच्यामध्ये ओतून घेणार आहोत. तर कितपत तुम्हाला पातळ पाहिजे ना किंवा घट्ट पाहिजे तितपत तेवढं तुम्ही पाणी ओतून याच्यामध्ये घ्यायचंय. तर इथे आपली तयार झालेली आहे. आता आपण फोडणी देणार आहोत त्याला. इथं तेल घेतलेलं आहे मी छोटी पळी, एक पळी तेल घेतलेलं आहे. तेल गरम झालं की त्याच्यामध्ये थोडस जिरं घालून घेतलेलं आहे. अर्धा चमचा मोहरी, 4-5 कढीपत्त्याची पानं घातलेली आहेत आणि थोडस आपण पाव चमचा हिंग घालून घ्यायचं. आता हे चांगलं अशी खमंग अशी फोडणी झाली ना की त्यावरती आपण हे घालून घेणार आहोत. आता गॅस बंद करायचा आहे आणि ही फोडणी आपल्याला चटणीवरती घालून घ्यायची आहे आणि याच्या चमच्याने चांगलीशी मिक्स करून घ्यायची आहे व्यवस्थित हलवून. तर इथं ही आपली घावण्याबरोबर खायची चटणी तयार झालेली आहे. इथं ही बाजूला ठेवून देऊ आणि इथं मी पॅन ठेवलेला आहे गॅसवरती आणि हा आता गरम कडकडीत असा गरम करून घ्यायचा आहे. गरम झाला की त्यावरती आपण असं हे कांद्याने असं तेल लावून घेणार आहोत. तुम्ही ब्रशने सुद्धा तेल लावलं तरी चालेल, पण सहसा कांद्यानेच लावून घ्यायचा कारण कांद्याचा फ्लेवर त्या गव्हामध्ये उतरतो वगैरे आणि छान असा स्मेल येतो त्याचा. त्यामुळे कांद्याने असं हे तेल लावून घ्यायचंय. की तुम्ही नॉनस्टिकचा तवा वापरलेला आहे आणि चांगलं असं गव्हाचं आपण मिश्रण तव्यावरती घालतो ना तेव्हा असं कडकडीत असा तवा आपल्याला गरम करून घ्यायचा आहे. गॅसची फ्लेम थोडीशी मोठीच करून घ्यायची आणि कडकडीत गरम झालं तेल की आपण ते मिश्रण त्याच्यावरती सोडायचं आहे. साईडनी सोडायचं, साईडनी असं मध्ये आपल्याला हे सोडत जायचंय. डायरेक्ट मध्ये घालायचं नाही, आपल्याला साईडनीच हे मिश्रण सोडून असं मध्ये आणायचंय. बघू शकता गव्हाण्याला किती जाळी छान अशी आलेली आहे कारण इथं तवा असा कडकडीत गरम झालेला आहे त्यामुळे आपल्या गव्हाण्याला जाळी अशी छान आलेली आहे. त्यामुळे हे एक लक्षात ठेवायचं आहे की गव्हाणं बनवताना आपल्याला जेव्हा मिश्रण आपण त्याच्यावरती टाकतो ना तेव्हा आपल्याला तवा एकदम कडकडीत गरम पाहिजे. आणि 1 मिनिट आपण हे झाकण ठेवलं होतं त्याच्यावरती. 1 मिनिटाने आपण झाकण काढून घेतलेलं आहे आणि हे गव्हाण थोडंसं वरून असं ना आपल्याला असं कोरडं असं लागतं म्हणजे सुकून येतं थोडंसं आणि साईडच्या अशा कडा पण व्यवस्थित अशा सुटलेल्या असतात. आपण झाकण काढल्यानंतर ना परत अर्धा मिनिट आपण असंच ठेवायचं आणि नंतर मग आपण हे पलटी करून घ्यायचंय. तर बघू शकता किती छान अशी त्याला जाळी आलेली आहे. तुम्ही एकाच साईडने हे गव्हाण करून घेतलात तरी पण चालेल. काही जणांना हे एकाच साईडनेच भाजून घेतलेलं आवडतं. तर इथे मी दोन्ही साईडने पण चांगलं हे गव्हाण भाजून घेतलेलं आहे. तर दुसऱ्या साईडने पण आपण हे अर्धा मिनिट ठेवलेलं आहे. तर इथे हे आपलं गव्हाण तयार झालेलं आहे. एका ताटामध्ये आपण काढून घेणार आहोत. तर बघू शकता किती छान असे आपले हे गव्हाण तयार झालेले आहे आणि जाळी पण किती छान आलेली आहे. आता हे आपण असंच ठेवणार आहोत थंड व्हायला. एकदम लगेच त्याची घडी करायची नाहीये. दुसरं गव्हाण आपलं तयार झालं ना की हे गव्हाण आपण असं फोल्ड करून ठेवणार आहोत थोडं म्हणजे तोपर्यंत व्यवस्थित असं थंड होतं. तोपर्यंत आपण त्याची घडी वगैरे काहीच करायची नाही, असंच ठेवायचंय थंड व्हायला. आता परत आपण दुसरं हे गव्हाण करून घेणार आहोत. त्याच्या अगोदर थोडंसं आपण तेल लावून घेतलंय परत आणि प्रत्येक वेळेला असं हलवून घालायचंय आपल्याला व्यवस्थित. असं मध्ये मध्ये जी जागा मोकळी आहे ना तिथं असं आपलं हे मिश्रण घालून घ्यायचंय. परत आपण हे 1 मिनिट असं झाकून ठेवायचंय.
साईडच्या कडा पण अशा व्यवस्थित अशा मोकळ्या होतात त्या. तर इथं हे दुसरं गव्हाण पण आपलं हे तयार झालेलं आहे. परत हे अर्धा मिनिटं असं आपण झाकून ठेवणार आहोत. आता जे पहिलं आपण गव्हाण केलं होतं ना ते थंड झालेलं आहे, तर त्याची आपण घडी घालून घेणार आहोत. ही अशी घडी घालायची अशी त्रिकोणी. आणि आता एका ताटामध्ये आपण ही ठेवून देणार आहोत. म्हणजे ही व्यवस्थित थंड झाली ना की एकमेकाला अजिबात चिकटत नाही. इथं आपलं हे दुसरं पण गव्हाण तयार झालेलं आहे. ते पण आता आपण बाजूला काढून घेणार आहोत. आणि असेच आता आपण बाकीचे पण सगळे करून घेणार आहोत. तर सुरुवातीला आपण हे असं थोडंसं कांद्याने तेल लावून घ्यायचं प्रत्येक वेळेला. असेच आपण हे बाकीचे करून घेणार आहोत. आणि मी सांगितलं होतं की हे गव्हाचं पीठ कसं बनवतात वगैरे. तर त्यासाठी हे आपल्याकडं साधा घरचा तांदूळ जो वगैरे असतो किंवा असे रेशनचा तांदूळ वगैरे असतो ना, तो स्वच्छ असं धुवायचा 1-2 वेळा आणि फॅन खाली असं सुकत घालायचं एका कापडावरती, स्वच्छ कापडावरती. बाहेर उन्हामध्ये सुकत घालायचं नाही. फॅन खाली एका स्वच्छ अशा कापडावरती ते सुकत घालायचंय, असं पसरून घ्यायचंय. आणि 1 ते 2 दिवस आपल्याला हा सुकवून घ्यायचा आहे. चांगला असा कोरडा करून घ्यायचा आहे. आणि 1 ते 2 दिवसांनी असा चांगला व्यवस्थित असा कोरडा झाला ना, की मग घरघंटी किंवा मग पहिले लोकं जात्यावरती वगैरे दळायचे. आता जात्यावरती कोण दळत नाहीत. तर घरघंटी वगैरे असेल ना, तर तिथून तुम्ही हे दळून आणू शकता. आणि मग ते तुम्हाला कधी जेव्हा बनवायचं असेल ना, तेव्हा तुम्ही हे बनवून खाऊ शकता. तर इथे ही आपली घावणं बनवून तयार झालेली आहेत. आणि त्याच्याबरोबरची ही चटणी पण तयार झालेली आहे आपली बनवून. ही घावणे तुम्ही कशाबरोबर पण खाऊ शकता. चटणी बरोबर खाऊ शकता किंवा असं चहा बरोबर तर खूपच छान लागतात एकदम. किंवा अशी अंड्याची भुर्जी वगैरे असेल, तर त्याच्याबरोबर ही घावणं खायलाही खूप छान लागतात. एकदम टेस्टी लागतात. तर तुम्ही पण रेसिपी नक्की ट्राय करा आणि कशी झाली कमेंट करून सांगायला विसरू नका. रेसिपी आवडली असल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच हाईप सुद्धा करायला विसरू नका. भेटू पुन्हा अशाच नवीन रेसिपींसोबत. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय.